होती कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे सर्व जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री गोविंदरावजी लोणीकर साहेब, तसेच रामरावजी लोणीकर साहेब, सत्यदेव गोगरड, प्रतापजी कोयरे, विठ्ठलजी आसुरे, लेखनभाऊ बिरादार, सत्यराम दत्ताभाऊ असे बरेच सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी रसिका शैक्षणिक संकुलाच्या वतीनं या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो। ज्या जिद्दीने आपण या ठिकाणी साहेबांच्या विजयाची सुरुवात केली होती, त्याच जिद्दीने आपण विजय या ठिकाणी सर्वांनी खेचून आणला। सुरुवात झाली तिळगुळानं आणि शेवट सुद्धा गुलालानं झाला। मी या ठिकाणी सांगू इच्छितो, मी माझ्या शाळेच्या वतीनं शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं साहेबांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि जाता जाता साहेबांबद्दल दोन शब्द मी सांगतो। उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी। घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी असे साहेबांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कला सोशलिस्ट का महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने हा सत्कार सोहळा आयोजित, या सत्कार सोहळ्याची सत्कारमूर्ती आदरणीय गजानन भैया भोपणेकर साहेब, तसेच नवनियुक्त पंचायत समिती सदस्य, मंचावर उपस्थित सर्व त्यांचे स्नेही मित्रमंडळ, आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य सर, माझ्या समोर बसलेले माझे प्राध्यापक वृंद, तसेच नॉन टीचिंग स्टाफ आणि इंग्लिश स्कूलचा आबासाहेब इंग्लिश स्कूलचा सर्व स्टाफ। आता इथे या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आम्ही बऱ्याच काही गोष्टी अनुभवल्या आणि पाहिल्या देखील। आम्ही नवीन असल्यामुळे आम्ही नवीन गावामध्ये गेल्यानंतर आम्हाला बरेच काही असे अनुभव आले आणि परत बरेच लोकांच्या प्रतिक्रिया पण आमच्या समोर आल्या। पण एवढं नक्की होतं की बरेच जण जेवढे काही लोक भेटत होते ज्यांना बोलत होते साहेब 100% येणार ही शाश्वती म्हणजे लोकांच्या बोलण्यातून दिसत होती। आणि मी साहेबांना त्या दिवशी म्हणलो होतो, साहेब आपला विजय नक्की आहे। त्या दिवशीच म्हणलो होतो, त्या दिवशी मतदान चालू होतं, त्या दिवशी मी साहेबांना म्हणलो होतो की आपला विजय नक्की आहे सर। कारण लोकांच्या जी प्रतिक्रिया होत्या ते बोलक्या होत्या आणि बरेच खेड्यामध्ये गेल्यानंतर त्या लोकांनी बोलून पण दाखवले। कारण जे वातावरण होतं आणि हे सगळे जे काही स्टाफ सगळा सोबत होता आणि हे जे काही म्हणजे प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये जे सपोर्ट आणि इतके जे काही मॉब दिसतोय लोकांना, त्याचाही इम्पॅक्ट झाला असं मला वाटतं। कारण की एवढे सारे लोक आहेत सोबत हे त्यांना जाणवलं आणि साहेबांचं कामही चांगलं आहे आणि यानंतरही ते त्या सर्व जे काही आहे खेडे त्यांचाही चांगला विकास करतील असं त्या बोरवलच्या झालेल्या सभेतून त्यांनी व्यक्त केलेलं होतं। तर मला या प्रसंगी साहेबांचे आणि संस्थेचे आभार मानायचे आहे। त्यांनी आम्ही ती चौघजण जे काय आहोत, डॉक्टर विजय कुमार मोरे सर, डॉक्टर बेंगाडे मॅडम, डॉक्टर चेडगे मॅडम आणि मी, आम्ही नुकतंच सहयोगी प्राध्यापक हा टप्पा पार केला आणि संस्थेनं आम्हाला जी काही संधी दिली त्याबद्दल मी संस्थेचे खूप खूप मनापासून आभार मानतो। आदरणीय गोविंदरावजी लोणीकर साहेबांचे देखील खूप खूप मनापासून आभार मानतो। तसेच गजानन साहेबांची आणि सर्व संस्था सदस्यांचे आभार मानतो आणि मी माझे दोन
या सत्कार सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष मान्य श्री गोविंदराव भोकलेकर साहेब, आजच्या कार्यक्रमातील प्रमुख सत्कारमूर्ती आपल्या संस्थेचे सन्मान्य सचिव मान्य श्री गजानन भोकलेकर साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले साहेबांवरती प्रेम करणारे सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व मित्र, मार्गदर्शक, या सर्वांचे या ठिकाणी मी या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. तसेच आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत जावळे सर, आबासाहेब इंग्लिश स्कूलचे प्राचार्य भट सर, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, आबासाहेब इंग्लिश स्कूलमधील सर्व स्टाफ. आजचा दिवस आपल्यासाठी खूप आनंदाचा आहे. आपल्या सर्वांना आठवत असेल, मला पक्क इसवी सन आठवत नाही, पण अंदाजे एक 7-8 वर्षापूर्वी गजानन साहेबांना आपण निलंगा विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी खूप चांगली मेहनत घेतली होती. आणि त्या काळामध्ये गजानन साहेबांनी गावोगावी, प्रत्येक गावी आपले चांगले कार्यकर्ते त्या माध्यमातून उभे केले. आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज आपण या ठिकाणी विजय सोहळा साजरा करत आहोत. आजच्या या विजयाचं एक मला वेगळं वैशिष्ट्य सांगावं असं वाटतं. आता इथं मंचावरती साहेब नाही, ही गोष्ट मला जे या विजयाचं वेगळे पण जाणवलंय की त्यांना खासगीमध्ये बोलून दाखवे, पण मला जाणवलेलं एक वेगळे पण असं आहे. आपण पाहतो की 2014च्या आणि 2019च्या मोदी लाटेमध्ये ज्यांची म्हणजे क्षमता नव्हती, आपल्या ग्रामीण भाषेमध्ये शब्द वापरायला हरकत नाही, ज्यांची लायकी नव्हती, असे लोक मोदी लाटेमध्ये निवडून आले. म्हणजे त्यांच्या विजयावर काय होतं, त्यांचा पक्ष होता. बरोबर आहे. आणि आपल्या दिवळी तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापूर्वी कधीही आपल्याला अस्तित्वात नव्हता. त्यांनी कधी उमेदवार उभे केले, त्यांनी आपल्याकडे पक्षच नव्हता. या विजयाचे वेगळेपण काय, एक असा माणूस जो जनतेमधून, जो तळागाळातून, जो सामान्य माणसामधून, जो सामान्य माणसाच्या हृदयातून पुढे आला, म्हणजे त्यांनी निवडून आले आणि पक्षही त्याचं मत. मला स्पष्ट पुढे सांगायचं आहे की साहेब पक्ष म्हणून निवडून आले नाही, साहेबांमुळे पक्ष निवडून आला. हे मी आता मोदी लाटेचं उदाहरण दिलं. आणि ही माणसाची खूप मोठी ताकद असते. जिथं खूप मोठ्या ताकदीची माणसं असतात ना, तसा तो विजय असतो. आणि आतापर्यंत साहेब मी माझ्या बऱ्याच दिवसापासून इतके विजय बघितले, सेलिब्रेशन. आपलं जे सेलिब्रेशन होतं ना छबी, ते आता मी कधी पाहिजे नाही, करून हरकत नाही, बरं का. आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे सेलिब्रेशन हे कधी होतं माहिती का, जिथं काहीतरी असं ब्रँड माणसं आहेत, ब्रँड, तिथंच असं ग्रँड सेलिब्रेशन होतं. एक करावं होत नाही, ते उत्स्फूर्तपणे येतं, ते जनतेच्या मनातून येतं आणि इथे दिसून आलं. साहेबांसोबत प्रचारामध्ये फिरण्याचा, अनेक गावी जाण्याचा योग आला. इतका आनंद वाटला प्रचार करत असताना की लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया होत्या. अहो घरोघरी सामान्य माणसाच्या कुटुंबामध्ये आया बहिणी साहेबांचं औक्षण करायला पुढे आहे. म्हणजे फार भरून आलं बरं का. आणि साहेब आणखी एक वेगळे पण सांगतो, म्हणजे तुमच्या कामाची क्षमता मला त्या प्रचाराच्या काळात दिसून आली. आम्ही तुमच्यासोबत फिरलं, एक 10-15 घरी फिरलो का आम्ही 10-15 मिनिट तुमच्या कट्ट्यावर बसायचो किंवा रेस्ट घ्यायचो. सर खरं सांगायला काय, सकाळी गाभा असायचे सायंकाळी थोडे 4 घर. आणि आमचे बघतो त्या प्रकारचे पालक आहेत, कोणी विद्यार्थी आहेत, त्यांनी 4 वेळेला घरी घेऊन जायचे, त्या शोध गप्पा मारत. म्हणजे त्या माध्यमातून आम्ही वाता निर्मिती केली. पण मला नवल वाटायचं आपल्या दिवणी तालुक्यातला, म्हणजे तसं तर जिल्ह्यातला महाराष्ट्रातला म्हणून चुकीचं होणार नाही, असा हे या निवडणुकीमध्ये असा एकही उमेदवार, एकही कार्यकर्ता नव्हता की तो घरोघरी गेला. आणि साहेब अशी एकमेव होते की ते प्रत्येकापर्यंत भेटले. एखादा लहान जरी मुलगा असला 2 वर्षाचा, 5 वर्षाचा, त्याला म्हणतात नाही, पण त्याला काहीतरी चॉकलेट दिलं. म्हणजे सामान्य माणसाची काळजी कोण घेतं म्हणजे का, म्हणतात ना घाबडे आकाशी चिंतेची पिलापाशी. त्या लेकराला काय लागतं तुला सांगा. आपण लहान मुलाची गरज काय असते, तुमची आमची प्रत्येक आपली म्हणजे पहिली गरज काय,
माझी पहिली गरज, आपली पहिली गरज काय? आपल्याला नोकरी हवी, आपले घर हवं, आपल्याला पैसा पाहिजे, आपल्याला भरपूर काही पाहिजे. लहान मुलाला काय पाहिजे? म्हणजे मला 4 चाकी घेण्यामध्ये जेवढा आनंद नाही तेवढा आनंद त्या मुलाच्या आपल्यापासून मिळतो. म्हणजे ही गरज कोणाला कळते माहिती का? त्याच्यासाठी वेगवेगळे म्हणजे माणूस असावा. आणि ही प्रश्नाची जाण ज्या माणसाला असते अशीच माणसं मोठी होतात. मी वाघदेवीला प्रचारासाठी साहेबांसोबत गेलो होतो आणि आपला या प्रचाराचा आणखी वेगळे पण काय बघा, कुठलाही उमेदवार आला गावात इतर पक्षाचा की बरेचसे तिथले नागरिक मतदार हे दुर्लक्ष करतात. साहेब येणाऱ्याच समजलं की साहेबांच्या स्वागतासाठी त्या गावातील 50 लोक गावच्या विषयीवरती प्रमुख रस्त्यावर थांबले असायचे. वाघदेवीमध्ये आपला एक म्हणजे दुसरी तिसरी राऊंड होती आणि आपला सामान्य प्रचार होता. म्हणजे आपण सहज भेटीसाठी लोकांच्या भेटीसाठी गेलो होतो आणि नेमकं त्याच वेळी इतर पक्षाचे लोक त्या गावामध्ये प्रचारासाठी आले होते आणि मग त्या लोकांनी हलगीच्या माध्यमातून प्रचार सुरू केला. तिथं असं घडलं की आपला प्रचार चालू होता की आपलं कसं सेलिब्रेशन दाखवता येईल हे त्या गावातल्या लोकांनीच निवडलं आणि गावातल्या लोकांनीच बँड बाजा लावला आणि त्याच्यामध्ये पण आपला प्रचार झाला. म्हणजे खूप चांगली इंटरेस्टिंग अनुभव. शिंदे कामतला काय अनुभवाला साहेब, आम्ही मला वाटतं 7 तारखेला मतदान होतं, आम्ही 5 तारखेला तिथे गेलो होतो, त्या लोकांना भेटलो. आपल्या विरोधी पक्षाचे काही लोक तिथं 4 तारखेला प्रचारासाठी गेले होते शिंदे कामतला. अक्षरशः सांगतो कुणाचा विश्वास बसेल व्यवस्थित. विरोधी पक्षाला शिंदे कामतमध्ये 4 तारखेला गावाच्या लोकांनी प्रचार करू दिलेला नाही. प्रचारच करू दिले नाही शिंदे साहेब. त्यांनी स्पष्ट सांगितले तुम्ही आमच्या गावात यायचं नाही, आम्हाला भैया साहेबांना निवडून द्यायचं. आणि हे सगळं करत असताना साहेब जितकं लोकांचं प्रेम आपल्याला दिसून आले तितकंच त्यांच्या आणखी 2 गोष्टी दिसून आल्या ते तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, आपल्या देवळी तालुक्यातील लोक हे खूप समस्याग्रस्त आहेत, खूप समस्याग्रस्त आहेत. त्यांनी खूप अपेक्षेने आपले परिवर्तन केले. त्याने चांगल्या उमेदवाराची त्यांना गरज होती, म्हणजे ते परिवर्तन करणारच होते. ज्यावेळेस स्पष्ट होतं यावेळेस बीजेपीचा माणूस निवडून येणार नव्हता, काँग्रेसचा पुढे आला असता, शिवसेनेचा आला असता किंवा राष्ट्रवादी म्हणून आणखी पुढे आला असता समजा. परंतु ते लोक चांगल्या माणसाला शोधत होते आणि आपल्याला या निमित्तानं चांगला पक्ष, बरं का, आपल्याला या पक्षाचं आता अलीकडचं विरुद्ध वाक्य काय पक्ष सांगतो मी, कामाचा माणूस. अजितदादा पवारांचं वाक्य आहे, त्याचं स्वप्न आहे की सामान्य माणसाची कामं करायची. ह्या वाक्याला खूप मोठं वेटेज आहे बघा, कामाचा माणूस. जसं मुंबईमध्ये तो म्हणजे अजित पवार कामाचे माणूस होऊन गेले, तसं आपल्या भागात ते कामाचे माणूस आहे. म्हणून इतकी पब्लिक साहेबांच्या सोबत आहे. मला गरड साहेबांची कामं वाटलं साहेब, मी बोलून दाखवतो. मी ज्या दिवशी तुमचं बोरोमध्ये भाषण ऐकलं त्या दिवशी मी तुमचा छाता झालो, स्पष्ट सांगितलं. आणि मी माझ्या स्टाफमध्ये किमान 10 जणांना तरी बोलून टाकलं की आपले साहेब बोरोमधून सुद्धा निवडून आले आणि साहेब तुमचं सुद्धा एवढं चांगलं आहे की यांच्यासाठी अतिशय जिगरबाज माणसं आपल्या सोबत आहेत. निवडणूक लागल्यापासून निवडणुकीच्या 1 महिन्या अगोदरपासून प्रताप कोहली सर, सत्यदेव साहेब सर्व बोरोमध्ये अनेक लोक. गावामधला एक तगडा उमेदवार, चांगला म्हणजे प्रस्थापित उमेदवार आपल्या विरोधात असताना आपल्या गावातल्या प्रस्थापित उमेदवाराच्या विरोधात जाऊन, बरोबर आहे गरड साहेब, भैया साहेबांना मदत करणं आणि ती डेअरिंग करणं हे सोपं काम नाही. ती डेअरिंग तुम्ही केली आणि बोरोमधल्या लोकांना आपले साहेब काय आहे, काय करू शकतात हे तुम्ही पटवून दिलं. आणि तुमच्यासारखी सोबत माणसं असले साहेब आपली आणखी मोठी होती. तुमचं जे स्वप्न आहे बोरोचा विकास करण्याचं स्वप्न, ते स्वप्न आपले साहेब नक्की साकार करते याची मला गॅरंटी. गावागावात लोकांनी स्वप्न म्हणजे त्यांच्या अपेक्षा करून दाखवल्या. शिंदे कामतची जनता आजही आपल्या साहेबांची पुणे. मला शिंदे कामतमध्ये गेल्यानंतर एक गोष्ट समजली, इथल्या गावातल्या अनेक लोकांनी म्हणून बोलून दाखवलं साहेब की शिंदे कामतचं तलाव आपल्या गोविंदरावजी मुख्य साहेबांना बोलवलं आहे. सावरगावची तीच अपेक्षा, सावरगावची तेच भावना आहे. अनेक गावी आपण जे साहेब घेऊन जाणार ना त्याच्यामध्ये आणखी कारण साहेब काय, आपल्या मोठ्या साहेबांचा आशीर्वाद आणि त्यांनी केलेलं काम. गावोगावी साहेबांचे एवढे चाहते, घरोघरी एवढे त्यांना मांडले. तालुक्यातल्या लोकांना माहिती गोपनीकर परिवार म्हणजे काहीतरी अलग घातली गोष्ट आहे. जसं लातूरला
बरं का. जसं लातूर जिल्हा म्हणा किंवा लातूरला देशमुख हा ब्रँड आहे आमच्यासाठी, आम्ही देशमुख ब्रँडला मी तर देशमुख ब्रँडचा आहे लातूरसाठी. तसं इथून पुढे देऊन तालुक्यात जनता खूप बिगर ब्रँडची आहे त्याचं. आणि हा ब्रँड आता आपल्याला विकसित करायचा आहे. जसं तुम्ही शिक्षणामध्ये ब्रँड विकसित केलात ना, तसा तोच ब्रँड साधा गोष्ट नाही. आपल्या कॉलेजला नॅशनल व्हिडिओ प्लस ग्रेड मिळवला, हे ब्रँडच आहे. जसं आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये ब्रँड बनवला, निर्माण केला स्वतःचा ब्रँड, तसं आता राजकारणामध्ये आपण हा ब्रँड तयार करायचा आणि तो निश्चित करा. हा केवळ मला म्हणजे आशावाद नाही, दिवळी तालुक्यातल्या असंख्य मतदारांचा तो विश्वास आहे. आणि आता इथून पुढे दिवळी तालुक्यातल्या अनेक राजकीय लोकांचं भवितव्य धोक्यात आहे तुमच्यामुळे. कारण इथून पुढे निवडणूक लागतील ना, पंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, लोक एक आणि हजार विचार करतील तुमच्या विरोधात थांबायचं का. आणि थांबत सुद्धा नाही, जरी थांबले तरी ते अगोदरच पराभव इच्छाही थांबतील. या निवडणुकीत सुद्धा अनेक उमेदवारांनी प्रचार करणं बंद केलं होतं का आपली वाटचाल होईल. आणि तीच किमया इथून पुढच्या निवडणुकीत नक्की होणार आहे. येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये साहेब तुम्ही दिवळी तालुक्यातल्या कुठल्याही गटातून कुठल्याही भागातून थांबा, याच्यापेक्षा आणखी मोठा विक्रम जसा आहे जिल्ह्यापुरता म्हणजे कसं साहेब माझा एक अंदाज आहे, हा विक्रम केवळ जिल्ह्यापुरता नाही, 1693 मतांचा हा महाराष्ट्र लेवलचा रँक आहे. आपल्याला कसं जिल्ह्याच्या बाहेरची आकडेवारी नाही म्हणून आपण जिल्ह्यातून म्हणतो खूप मोठा. अहो एवढी वेळ तर आम्हाला सुद्धा मिळत नाही. पण पंचायत समितीच्या गणामधून एवढी लीड माझं वाटत चालले माझं. तर मी आधी इथं नवीन मतदार साहेबांना भरपूर पुढच्या राजकीय आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांची इतके चांगले मातबर लोक वाघदेवीचे आले, आकाश पाटील ना राहुल वाघदेवीचे साहेब खूप लढाऊ लोक आहेत. मी 2 दिवस अगोदर गेलो होतो वाघदेवीमध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी. मी राहुल त्याच्यासोबत 10 पर्यंत थांबलो होतो. म्हणजे सगळी तिथली तयारी, खूप चांगले लोक आपण या निमित्ताने कवले साहेब आणि आपल्या सर्वांचा खूप मोठा आशीर्वाद लाभलाय म्हणून हा विजय भेटला. या सर्वांचा आपण निश्चितच विश्वास ठेवाल. या निमित्ताने आपल्यासाठी पुढील राजकीय वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा देतो. शुभेच्छा देतो. धन्यवाद. युद्धाच्या पटलावरून परी युद्धाविना जगण्यातच माणुसकी खरी, युद्धाविना जगण्यातच माणुसकी खरी हे तत्व आणि विचार पुढे घेऊन जाणारं गौतम नेतृत्व आदरणीय भैयासाहेब आपण आहात. कारण या निवडणुकीच्या काळात अनेक संकटे आपल्या समोर आली, उभी राहिली, तरी त्यांना संयमपणे उत्तर देत आपण या युद्धामध्ये यशस्वी होण्याचे माननीय श्री गजाननजी भोपणीकर साहेब आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. रसिका शैक्षणिक संकुल रसिका महाविद्यालय आणि आबासाहेब देशमुख केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा हा यथोचित सत्कार जो माझा पार पडलाय आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॅडी रामरावजी भोपणीकर काका, काशीनाथरावजी शिंदे मामा, माझे आधारस्तंभ आहेत ते निकंठ बिरादार सत्यदेवजी गरड साहेब, नारायण दादा दोडके, प्रताप पुरोले सर, प्रताप नाळे, माझे सरपंच शिवाजी मोतीरावे, अमर शिंदे, राहुल बिरादार, प्रशांत मोडके, बडगर, प्रीतम आसुरे, सातत्याने या तालुक्यामध्ये प्रसार माध्यमातून गजानन भोपणीकर काय चीज आहे त्याशी दाखवणारे आमचे मोठे बंधू गिरधरजी गायकवाड, लातूर मस्जिदचे
मॅनेजर साहेब, अमित भाऊ, सेल्स, संपूर्ण स्टाफ संपूर्ण स्टाफ. कोणाची नाव तर राहिली नाही ना? तुमचं नाव? राजकुमार भाऊ, अनिल पटोळे, बबलू. तर तुम्ही सगळे सारथी होतात म्हणून हे सगळं शक्य झालं. आमचे अनंतराव भाऊ, गजू कुठे आहे? संपूर्ण स्टाफ आणि या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जावळे सर, सोनटेके सर, ज्यांनी आता सूत्रसंचलन केलेले आमच्या शुभांगी माने मॅडम, सर्व स्टाफ, आबासाहेब इंग्लिश स्कूल, रसिका महाविद्यालय, संपूर्ण स्टाफ, सगळ्यांनी आतापर्यंत मनोगतामध्ये सगळं मामा आतापर्यंत चालू झालं की असं झालं तसं झालं. मी असं म्हणतोय की जेव्हा देवळी तालुक्याची ती माझी पहिली निवडणूक पंचायत समितीची आणि आमच्या भोगीकर परिवारावर पडलेला हा पहिलाच जोर आहे तालुक्यावरचा. आणि हा तालुक्याचा जो दुलार आहे तो आपल्या सर्वांचा सहकार्य आणि आशीर्वादामुळे शक्य झाला. कारण मला आठवते की पप्पांनी निवडणूक उदगीर तालुक्याच्या राजकारणामध्ये तेव्हा पंचायत समितीची निवडणूक लढवली होती. रामरावजी बिरादर यांकीकर नावाच्या विरोधात. त्यावेळेस थोडक्या मताने पराभव त्यावेळेस झाला होता. वडिलांच्या डोक्यात एकच होते की आपल्या घराण्यावर भोगीकर परिवारावर गुलाल पडला पाहिजे तालुक्यात. म्हणून माझी निवडणूक 2017ला मी जिल्हा परिषद निवडणूक लढवणार होतो. तर त्यावेळेस आरक्षित जागा ही एसटीला गेली. तदनंतर पुन्हा 21-22 मध्ये ओपन महिला निघाले, सर्वसाधारण महिला निघाले. त्यावेळेस विचार केले की चला आता मॅडमला तर म्हणजे आमच्या गीतांजलीला विशेषला थांबवावं. तर तेही माझ्या नशिबात नव्हतं. नंतर परत नागराळ सर तुमचं नाव घ्यायचं राहिलं, भट सरांचं नाव राहिलं घ्यायचं, आणि बोलते मॅडम. तर पुन्हा नंतर काय झालं, 3 वर्ष निवडणुका पुढे ढकलल्या. नंतर परत परवा परत एकदा आरक्षण झालं. त्यामध्ये ओबीसी आरक्षण झालं बरोबर आणि खाली पंचायत समिती सर्वसाधारण पक्ष निवडणूक. आम्ही विचार केला की पंचायत समिती लढवावी त्यांना. त्या टाइमला सत्यदेव भोगरड, प्रताप कोयले, या काही मनोज कनाडे, अनिल मुले, अनिल कांबळे, हे सगळे अंकुश माने असतील, प्रशांत बोलबे असतील, हे सर्वांनी एक म्हणजे की आपल्याला सेवा करायची आहे लोकांची. मग तो जिल्हा परिषद आहे का पंचायत समिती आहे हे महत्वाचं. आपण त्या सभागृहामध्ये जाऊन आपल्या हातून तो काम झालं पाहिजे याच्यासाठी निर्णय घ्या. आम्ही तो निर्णय घेतला, सगळं झालं. पण जेव्हा सुरुवात करत गेलो, पण आज पहिला मी इतिहास सांगतो तुम्हाला. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये इथं मामा बी आहे, दत्ताभाऊ बी आहे, सत्यदेवजी गरड आहे, प्रताप कोहली आहे. पहिल्यांदा झालं इतिहासामध्ये. मी काही बोरवळचा वेगळा नाही, बोरवळचा बाहेरचाही माणूस नाही. मी माझं त्या बोरवळचं नातं भाच्याचं नातं आहे, मामाचं नातं जुळलं. पहिलं सुरू असं झालं की बोरवळच्या 3 उमेदवार राहून बोरवळकरांनी 1000 मतं देऊन तो आशीर्वाद मी थोडा होता. आणि मामा हे शक्य कशामुळे झालं की अंगावर तुम्ही घेतलात पहिल्या सुरू भाच्याला की माझा भाचा थांबलाय. सत्यदेव भाऊ तुम्ही अंगावर घेतलात की माझा भाऊ थांबलाय. प्रताप कोहली म्हणले की माझा भाऊ थांबलाय. दत्ताभाऊने म्हणले की माझा भाऊ थांबलाय. बोरवळ मधून प्रत्येकाची भावना होती गजानन भोगती काहीतरी बोरवळचा विकास करतील, म्हणून मी तुम्हाला विश्वासाने वाटते की आपला भाचा यशस्वी होऊ शकतो. आणि त्याबद्दल तुमचे सर्वप्रथम चौघांचे आभार मानतो, बोरवळचे आभार. आजपर्यंतच्या बोरवळच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा झालेलं आहे की बोरवळचाच माणूस निवडून येतो, बोरवळच्याच व्यक्तीने थांबल्यानंतर बोरवळचीच लोक आशीर्वाद देतात. की मी म्हणत नाही, अख्खा तालुका मला म्हणत होता की गजानन बोरवळचं बघा, गजानन बोरवळचं बघा. मला प्रत्येक वेळेस मला माणूस म्हणायचा बोरवळचं बघा. पण माझ्यासोबत एवढे मोठे
आशीर्वाद देणारे लोक माझ्यासोबत होते ही मला माहिती नव्हतं. मी कुठं वक्तव्य केलं नाही, मी या पद्धतीने प्लॅनिंग केले, मी या पद्धतीने चाललोय मामा असं करणार मला विश्वास होता. 946 मध्ये म्हणजे जॉब नाही बोरोडचे, मला बोरोडचे उमेदवार म्हणले मला 200 मताच्या वरील मी बोरोडमधून जाणार नाही. 200 946 म्हणजे फार मोठा आकडा आहे. आणि लोकांना दिसतं की बोरोडमध्ये सर्वात मोठा प्रश्न होता तो पाण्याचा प्रश्न होता. मला सांगायला आनंद वाटत, मला आनंद होतोय. मी परवाच दाखवला विक्रम काळे साहेब, संजय बनसोडे साहेबांची भेट घेतली. लागलीच काल इथं बोरोडचे सरपंच कृष्णा पाटील सर्व टीम मला इथं भेटण्यासाठी आली होती. मी पहिल्यांदा सुरू की काळे साहेबांनी मला एका शब्दात म्हणले की काळे साहेबांनी सभा घेतली होती तिथे. त्यांनी एका त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की जर बोरोडचा पाण्याचा प्रश्न जर नाही मिटवला तर मी गावाला तोंड टाकणार नाही, असा शब्द त्याने त्यावेळेस तिथे दिला होता. तर मी लातूरमध्ये जेव्हा त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो, दोन्ही आमदारांनी मला बोलून घेऊन सांगितलं की पहिल्या सुरू आपल्या पाणी पुरवठ्याचा जो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे त्यांना फोन लावला आणि म्हणजे इथे पाणी पुरवठ्याचा विषय आहे बोरोडचा लागलीच मार्गी लागलं पाहिजे. येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी इंजिनियर आपल्या बोरोडमध्ये बैठक, माझ्या समोर तिथं बोरोडमध्ये बैठक होणार आहे. आपला पाण्याचा प्रश्न की आमदारांनी मला लगेच आठवण करून दिली की मी त्यांना बोलून घेतो, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि बोरोडमध्येच बैठक लावा. लातूरच्या ऑफिसला बसायचं नाही म्हणजे मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला पाठवून देतो, डेप्युटी इंजिनियरला पाठवून देतो. तुम्ही तिथं जे आपण ज्या लोकांना आपण आश्वासन देतो शब्द दिले ते आम्हाला पूर्ण करायचे. नवं गावामध्ये ज्या काही आम्ही शब्द दिले त्या आम्हाला पूर्ण करायचे. त्यासाठी ते आता वाटचाल म्हणजे चाललंय सगळ्या गोष्टी करण्याचं. ते सांगायचा एवढाच विषय, ज्या आपल्या सर्व कॉलेजच्या स्टाफने, आमच्या सर्व महिला भगिनी असतील, शिक्षिका, प्राध्यापिका आणि आमचे सर्व प्राध्यापक. खरं तर तुम्हाला सांगू का, जेव्हा निवडणुकीला जेव्हा मी उतरलो पहिल्या सुरू बोरोडमध्ये जेव्हा गाड्या चालली मला अरे बाबा भूमिकरच्या गाड्या खरं का जेव्हा मी सुरुवातच आम्ही पहिल्या सुरू काय केलं, पहिलं सुरू 9 गावामधून 8 गावं पहिले सुरू कंपाऊंड पडलं. आम्ही कंपाऊंड जे आपण कुठले काम करत असताना बाहेरून कंपाऊंड घेतो, आम्ही कंपाऊंड मजबूत केलं मामा पहिले सुरू. आणि कंपाऊंड असा मजबूत केलो की जेव्हा मला दुसरे उमेदवार होते गावात गेलं तर तिथे लोक त्यांना एंट्री देत नव्हते म्हणजे सगळ्यांचा सन्मान करत होते पण त्यांना रिस्पॉन्स भेटत नव्हता. म्हणून आम्ही थोडं डोक्यात गोष्टी घ्यायच्या की आधी आपण पहिले कंपाऊंड भेटलं पाहिजे, नंतर किल्ल्यात तर कसे घुसायचं. मग नंतर आम्ही बोरोडच्या किल्ल्यात घुसतो आणि तो किल्ल्यात कशा पद्धतीने झालं हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आणि माझा जो विषय होता, मला विश्वास होता, मी फार संयमानं आणि फार नम्रपणे मी लोकांपर्यंत गेलो. 4380 या घरापर्यंत लोकांपर्यंत आम्ही गेलो. तुम्ही सर्वजण स्टाफ होता. एक लक्षात घ्या, आपण लहान असताना शाळेमध्ये पण सांगितलं, पुस्तकात पण लिहिलंय काठी एका हाताने तुटत नाही. काठी हे बळ जेवढं जास्त राहील तेवढ्या आपल्या जेवढी ताकद आपल्याला आपल्या सोबत राहील तेवढ्याच ताकदीनं आपण पुढे जाऊ शकतो. देवणी तालुक्यामध्ये आताच म्हटल्यासारखं एक भूमिका ब्रँड या निवडणुकीमधून लोकांना दिसून आलं. केवळ ना केवळ माझ्यासोबत तर बोरोड मतदारसंघाची जनता होती, त्याबरोबरच आपणही माझ्यासोबत होता. म्हणून गजानन भूमिकर आणि गोविंदराव भूमिकरांची ताकद पुण्या तालुक्यात ही आपल्याकडे दिसली. त्याबद्दल सर्वांची तुमचंही आभार. राजकारणामध्ये काम करत असताना मी पाहिले, माझी पहिली निवडणूक होती आणि सगळ्यांचं लक्ष बोरोडवर होतं. भल्याभल्यांचं लक्ष होतं की गजानन कसा पडेल, गजानन कसा पडला पाहिजे, गजाननना कुठल्याही एक गोष्टीपासून थांबवलं पाहिजे. काय त्यांना सुचत नव्हतं कशा पद्धतीने जसं माशाला गळ टाकतात तसं अडकल गजानन. प्रत्येकाच्या बाबतीमध्ये प्रत्येक विरोधकाने प्रत्येक गोष्टी आत्महत्या प्रयत्न केला, पण त्या बाबतीमध्ये मी किंवा आमचा टीम किंवा आमचे सगळे जे सहकारी होते, गावागावाले सहकारी होते, त्याही लोकांना कुठं चुकीचं बोलले नाही. तर मी त्यांचंही आभार मानलं पाहिजे. बघा, मला संभाजी पाटील निलंगेकर साहेबांनी फोन केला होता ज्यावेळेस सभा चालू होती कोविडची. मला म्हणले की तुम्ही गजानन राष्ट्रवादीकडनं थांबलात, आपण युतीचे उमेदवार आहात. आता युती आता दिसली का तुम्हाला? जेव्हा उमेदवार फायनल करायचे होते
त्यावेळेस वाटलं नाही का? त्यावेळेस वाटलं नाही का मग उमेदवार फायनल करत असताना मग युतीचा धर्म तुम्ही आता बोलताय, त्यावेळेस काय झालं? त्यावेळेस तुम्ही असं करायला पाहिजे होतं की उमेदवार राष्ट्रवादी असं बीजेपी असं दोघांनी एकत्र मिळून युतीमधून एक माणूस दिला पाहिजे होता. पण ज्यावेळेस राष्ट्रवादीची घड्याळ कोयले सर म्हणल्यासारखं तिळगुळीच्या माध्यमातून आमच्याकडे तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन 4300 लोकांपर्यंत तिळगुळ पोहोचवायचं काम आणि सत्यदेव भाऊ हे आपण मला प्लॅनिंग सांगितलं की हे तिळगुळ वाटप करायला सांगा म्हणून. आणि त्यावेळेस आपण घड्याळ आदरणीय कैलासवासी अजितदादांचा फोटो आणि माझा फोटो असं करून 4380 लोकांच्या घरापर्यंत तिळगुळ जवळ गेलं. लोकांना बाहेर कळलं काहीतरी आता गडबड होणार आहे, म्हणजे कुठं पुढे आहे काहीतरी. आणि माझे तुम्हाला सांगतो राजकारणात सगळ्या गोष्टी भेटतात पण नशिबी लागते. नशिबी पाहिजे मला सगळ्या गोष्टीकडनं माझं सगळं प्लस पॉईंट होत गेलं, सगळं प्लस पॉईंट होत. मग त्यावेळेस 12 तारखेला आम्ही तिळगुळ वाटप केलं आणि 13 तारखेला आचारसंहिता राहिली 4 वाजता. म्हणजे योगायोग म्हणा की ही सगळ्या गोष्टी होत गेल्या. पुढे तर लक लागतो तर ते लक पण सोबत साथ देत गेलं आणि हे होत असताना लोकांपर्यंत चिन्ह गेलं. चिन्ह पोहोचल्यानंतर आम्ही गाव भेटी अभियान चालू केलं. गाव भेटी अभियानामध्ये मला खात्री होती राष्ट्रवादीचं तिकीट मलाच भेटणार आणि सुरजदादा चव्हाण साहेबांनी इथे येऊन बोलले होते. सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू झाल्या. त्यानंतर जेव्हा बोरोळच्या बाबतीमध्ये काही घटना घडल्या आमदारांनी त्यावेळेस बोलत म्हणले की तुम्ही वरी फुलाला मतदान करायला सांगा. मी मामा त्यावेळेस पण सांगितलं होतं, आताही सांगतोय आणि मला कधीच जर कोणी सांगितलं मी माझ्या बायकोलाही म्हणलं नाही की तू वरी कुठं मतदान कर. मी जे मतदान केले माझ्या मनाला माहिती कुठं मतदान केलं. संभाजी पाटील निलंगेकर साहेबांनी आणि XYZ व्यक्तीने बोरोळच्या भाषणात म्हणले की मी सावरगावला कैदी या ठिकाणी जाऊन वरी मतदान तुम्ही हाताला मारा, काँग्रेसला मारा असं माझ्या कधीच मी म्हटलं नाही. निलकंठ भाऊ आपल्यालाही प्रेशराईज झालं, गावागावाने आपल्या कार्यकर्त्यावर बरेच प्रेशराईज केले पण तेही लोक हटले नाही. पण सांगायचं एवढाच उद्देश की त्याने एवढा दबाव तंत्र वापरला की माझा भाऊ अरविंद पाटील त्या डोक्यात बसलं तर तुमचं काय करू शकता इथपर्यंत धमकीवजा चालू झालं. त्यानंतर स्वतः उमेदवार बोरोळमध्ये बऱ्याचशा गोष्टींना विरोध केले. आम्ही हटलो नाही कारण आम्हाला विकासाचं राजकारण करायचं होतं, वैचारिकचं राजकारण करायचं होतं. तुम्हाला एवढं खात्री देतो मामा कारण आपण जे बोरोळ पाठीशी राहिले बाकीची गावं एक चांगल्या 70-80% लीडनं मतांनी मला फरकानं पुढे नेला एवढं खात्रीशी सांगू शकतो. म्हणजे जर आपण म्हणलं की सभापती उपसभापती काम करणाऱ्या व्यक्तीला पदाचा विषय असतो. आजपर्यंत 2014 पासून मी राजकारणात काम करतोय 12 पासून. पप्पा सभापती मार्केट कमिटीचे होते, उदगीरचे होते, देवगीरचे होते, सुदगीरचे चेअरमन होते, चांगले होते मोठमोठे पद होते. पण लक्षात घ्या काम करणाऱ्या व्यक्तीला पद लागत नाही. फक्त मला एंट्री पाहिजे होती पंचायत समितीच्या सभागृहात. आता तुम्हाला मी सांगू इच्छितो ज्या दिवशी माझा निकाल लागला त्या रोजी पंचायत मला काल व्हिडिओने बोलले ज्या दिवशी निकाल लागला तर त्या दिवशी पंचायत समितीमध्ये एकच चर्चा चालू होती. आता पंचायत समिती शिस्तीत चालणार. त्यांना माहिती आहे की व्यक्तिगत परिवारांचं काम करत असताना एक शिस्तीत कार्यक्रम करतात. म्हणजे लोकांना आपण सेवा देतोय, लोकांचे आपण प्रश्न सोडवतोय. हे अधिकाऱ्यांना माहिती आहे तर अधिकाऱ्यांनी तेवढ्याच व्हिडिओला म्हणले साहेब आता पंचायत समिती एका लेवलनं चालेल कारण आता गजानन नोकरी करायला आहे. त्याच्यामुळे सभापती उपसभापती विषय नाही. आपण सभागृहात गेलो, लोकांची काम करायला आपल्याला संधी मिळाली, सभागृहामध्ये बोलण्यासाठी आवाज उठवता आपल्याला येऊ शकतोय आता. त्याच्यामुळे हे जे आणि मी कालच एक व्हिडिओने वाक्य बोललो निलकंठ भाऊ होते की माझ्या पंचायत समितीच्या 9 गावातील लोकांना खिशाला झळ बसणार नाही एवढंच वागा, आमच्या पुढे तुम्हाला त्रास होणार. या 2017 ते 21 पर्यंत लोक होते पण 3 वर्षाचा जो कार्यकाळ गेला त्या कार्यकाळामध्ये घरकुल असेल, शेड असतील, विहिरी असतील, पाणंद रस्ते असतील, बाकी काही योजना असतील त्या प्रत्येक योजनेला पैशाशिवाय काही गोष्टी चालत कशाही गोष्टीला पैसा. मग त्यांना कळालं की बाबा आता हे आलं म्हणजे आता फार आवड होते. ते लोकांनी धमक भोपनीकर साहेबांनी केली तर आम्ही त्या पद्धतीने पुढे काम करतो.
तर एक चांगल्या पद्धतीनं तुमचं सर्वांचं मी जे मला आपल्या रसिका शैक्षणिक संकुलाचे जेवढे काही टीचर्स नॉन टीचिंगचे लोक सगळे महिला शिक्षिका प्राध्यापिका आणि मी खरं कौतुक की ज्या ज्या लोकांनी गावे दिले होते त्यांचे मी कौतुक करायला पाहिजे कारण रात्र दिवस पाहिले नाही लोकांनी जावळे सर आपण जसं उदाहरण सिंधी कमेंटला भोजने सर होते सोनटके सर होते बोरवळा प्रदीप मोरे सर होते त्याच्यानंतर मला वाटते गणेश कोंडे सोबत होतात तुमच्या पालघरीला नागराळे सर होते मेंढे सर आपण तिकडे होतात आजनीला नागराळे सर तुम्ही होतात दयानंद रणदिवे संगमला होते त्याच्यानंतर मला वाटतं सावरगावला दीपक पाटील सुमित मोहिते सर तुम्ही दोघांनी तिथं पाहिलं अंजनाळा विठ्ठल बिरादर भाऊसाहेब मोरे त्याच्यानंतर मानकीला मला वाटतं विनोद आणि कोणत्या गाव राहिले गोपी तर प्रॉपरचाच होता तर ह्या जी ज्यावेळेस तुमची ती आपली जी टीम होती या खरं तर त्या लोकांनी एवढं काम चांगल्या पद्धतीने केलं वेळ पाहिलं नाही दिवस बघितलं नाही रात्र पाहिलं नाही आणि आपण सर्व स्टाफने की उमेदवार मी स्वतः गजानन सर नसून मी स्वतः उमेदवार ही भावना तुम्ही जेव्हा मनात घेता तेव्हा लोकांनाही कळालं की ही आता आपली हार जवळ आलेली आहे काय मला खरंच मला बरेच लोकांनी म्हणले आणि त्या उमेदवाराच्या सोबतचे लोक लगेच मला सोबत राहणारे लोक नाही एवढं सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होत गेल्या तिथं कारण याच्या मागचं कारण होते की आपला जो जी टीम होती ते 3 लोकांना दिसली प्राध्यापकांचं मी खरं तुम्हाला तुमचंही कौतुक केलं पाहिजे तुम्ही सातत्यानं फोन करणं त्या गावात जाणं त्या लोकांना भेटणं त्या लोकांना जेवढे काही आपले विद्यार्थी होते जेवढे काही आपले नातेवाईक होते जसं आता काय टेंकाळे सर असतील बिरादर सर असतील किंवा आपले टेंगाळे मॅडम तुम्ही कोणी चटके मॅडम गरीबे मॅडम मला त्यांनी म्हणते की माझी माऊस बहीण आहे म्हणलेली संगममध्ये जसे नाते होती निघत गेले तशा गोष्टी वाढत गेल्या आणि मी तुम्हाला एवढं खात्रीशीर सांगतो आपले ज्या ज्या लोकांनी गावामध्ये जे जाऊन तिथे ज्या कोणी गोष्टी फिल्डिंग लावल्या तुम्हालाही एवढं खात्री देतो की नक्कीच आपण जे काही शब्द दिलेत गावामध्ये त्या शब्द येणाऱ्या 5 वर्षांमध्ये शक्यतो माझं कामच असं आहे की काल व्हिडिओ मी एक बोलतो वाक्य बोलले मला मी काल पंचायत समितीच्या सभागृहात असं बरेचदा गेलोय पण निवडून आल्यानंतर त्या रोजी मला त्यांनी कालच बोलून गेली की तुम्ही या 2 मिनिटच्या आघाडीसाठी त्यावेळेस गेल्या मग मी ते लगेच माझं सुरू झालं ह्या गावचं हे काम ह्या गावचं हे काम ते व्हिडिओ का म्हणले तुम्ही जर असं केलं तर पुन्हा 4 वर्ष काम तर शिल्लक पाहिजे सगळेजण करणार होतो काय ते पुढचं पुढे बघू म्हणलं लोकांचे काम ते सावरगावचं काम होतं परत आपले कोणाडीचे ते वयस्कर माणूस आला बघायला गोळे म्हणून त्या व्यक्तीला लगेच घरकुलाचा प्रश्न होता तो तिथे लगेच सॉल्व्ह झाला काम करण्याची पद्धत किंवा त्या अधिकाऱ्यांसोबत घेऊन काम करण्याची सिस्टीम वडिलांकडनं मी बरोबर शिकलो चांगलं कशा पद्धतीने करायचं काय तर आपण ज्या स्टाफनी आपण ज्या ज्या गावात काही शब्द दिलो आपण तेही शब्द आपण येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने पाळू आणि आपण जसं माझ्या पाठीशी कालच्या निवडणुकीमध्ये राहिलात येणाऱ्या काळामध्ये आपण अशाच पद्धतीनं एक परिवार म्हणून एक भोकणीकर ब्रँड जसं रसिका शैक्षणिक संकुलमध्ये कॉलेजच्या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून आणि नागराळे सर तुमचंही कौतुक का केलं पाहिजे सर्व मी इंग्लिश स्कूलचंही कौतुक करतोय लातूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री शाळेच्या याच्यामध्ये आबासाहेब इंग्लिश स्कूल 3 नंबरला आपली शुभकामनाएं आपको भी सर्व इंग्लिश स्कूलच्या देवणी तालुक्यात 1 नंबरला लातूर जिल्ह्यामध्ये 3 नंबरला ही लहान गोष्ट नाही मुख्यमंत्री शाळेच्या याच्यामध्ये दत्ताभाऊ काय म्हणजे मला एवढं सांगायचं आहे हे जेव्हा पारितोषिक मिळतो हे जेव्हा क्रेडिट मिळतो तर याच्या मागे राहतो तो स्टाफ नॅक मध्ये महाविद्यालयानं B++ दर्जा मिळाला रसिका महाविद्यालय हे फार कारण हे सगळं स्टाफचं कौतुक आहे काय आमचं नाव असेल पण काम तुमचं आहे लक्षात घ्या आमचं नाव उतरवलं होणारच आहे तुमच्या कामामुळे होत आहे तसंच कालची जी निवडणूक झाली तसं आबासाहेब इंग्लिश स्कूल रसिका मुक्त विद्यापीठ जो मनानं तुम्ही उतरलात मी स्वतः उमेदवार आहे मी स्वतः गजानन बोकणीकर आहे त्याच्यामुळे तालुक्यामध्ये 1694 मतं म्हणजे 1.5 म्हणजे जोक नाही मामा लक्षात घ्या 1694 आता सावरगाव काका आलते मला बरी बोलता म्हणजे गजानन तुमची सीट मला 300 ते 400 तुमची सीट निवडून येणार ही खात्री होती म्हणले आम्हाला पण 300 ते 400 मतांना तुम्ही या पण 1694च्या मताने येणं म्हणजे तुमच्यावर फार लोकांचं प्रेम होतं
आणि खरंच तुम्हाला सांगतो लोक कशा पद्धतीनं कोण कुठून फोन करतो, तो कोण कुठून सोयरे घरी आणत होते रिटर्न गो, हे मला कळतच नव्हतं लक्षात घ्या. पण जेव्हा घड्याळ हे नव्हतं लक्षात घ्या मतदारसंघामध्ये काय म्हणजे जर आता बोलताना म्हटलं की पक्षामुळे तुम्ही नाही, तुमच्याकडे पक्ष नाही, पक्ष मोठाच असतो लक्षात घ्या. पक्षामुळेच आपण असतो काय. आपण ठीक आहे तालुक्यात हा नवीन विषय झाला असेल, पण अजितदादांचं नेतृत्व अख्ख्या महाराष्ट्रानं स्वीकारलं होतं. दुर्दैव की आपलं नशीब साथ दिलं नाही. दादा म्हणजे जे काही गोष्टी दादाबद्दल झाल्या, पण दादा ही लोकांसाठी कायम काम करत राहिलेत आणि त्याचाच वारसा म्हणून आपल्याला देवणी तालुक्यामध्ये काम करायचं. लोकांनी प्रेम दिलं आपल्याला. घड्याळ म्हणून जिकडं तिकडं बघितलं तिकडं घड्याळ दिसत होतं. राष्ट्रवादीची तर आपली लोक होते, भारतीय जनता पार्टीचे लोक बी घड्याळ बनत बसले, काँग्रेसचे लोकही घड्याळ बनत बसले. काल आजनीला गेलो होतो मामा, आजनीला माझा काल सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता आजनी गावकऱ्यांनी. मला आमच्या खरं मिसेसचं बी कौतुक करावं लागेल, भरपूर मला मी असं कमरेला धरला होतो. आमची मिसेस थोडं व्हिडिओ मध्ये आवडून सर माझं का नाव घेतले सर्वच प्राध्यापक, महिला शिक्षिका, प्राध्यापिका सर्वांचाच मी नाव उल्लेख नाही करणार आणि मी स्पेशल दोघांचं नाव उल्लेख करतो. आणि मॅडम तुमचंही नाव उल्लेख करतो. माने मॅडमचं खरं तर कौतुक केलं पाहिजे, कारण स्वतः माहेरी तिकडं शिवूरला तिकडं होते. रात्रीचा वेळ पाहिले नाही, काही पाहिले नाही. गोलपे मॅडम ॲक्च्युली मी तुम्हाला सांगतो, तुम्ही खरं मला एक बहिणीच्या म्हणजे भावाच्या पाठीमागे कसं राहायला पाहिजे हे तुमच्याकडे मी निवडणुकीत शिकलं. काय तुम्ही जे जोश होता, सर्व राहतेचं स्टाफ दबाव तंत्र करून करण्यात काय बी नाही लक्षात घ्या. दुसरीकडे संस्था बरेच आहेत, उगं सांगायचं चला त्याला सांगा काढायला. मनातून पाहिजे लक्षात घ्या, मनातून काम करण्याची इच्छा पाहिजे. तुम्ही जे मनातून जे गोष्टी जे केला. आता काळे सरांनी मला काल बोलता म्हणले की शुभेच्छा द्यायला त्याने चांगले सर आले होते, नागराचे चांगले सर. त्याने म्हणले की आमच्या मावस मेमण्याचे काय झालं, पराभूत झालं. मी म्हटलं तुम्ही तिथे गेलं नाहीत का म्हणजे इलेक्शनमध्ये? नाही सर म्हणजे तुमची निवडणूक आम्हाला महत्वाची होती, तुम्ही मतदान करायला गेलो का? ही भावना होती. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक भावना तयार झाली. आमचे सर थांबलेत, आमचे साहेब थांबलेत, आमचे बया थांबलेत. हा तवाच यश आपल्या पदरात पडलं लक्षात. आणि विरोधकाला एक दिसू लागलं आणि तुम्हाला विरोधकाचा भाऊ तुम्हाला तर वेळेस बोलतच होता. भेटलं की काही ना काही काहीतरी बोलायचं. आता काल पण ते कीर्तनाचे मी व्हिडिओ पाहिले, वाडीवर काहीतरी कीर्तन झालं, सगळं जोरजोरात कीर्तन चांगल्या पद्धतीने चालू झालं. सगळं शेवटचं ते वाक्यच काय मला सांगा, राजकारण कुठल्या गोष्टीला नेऊन ठेवले लोक, काही बोलणं काही करणं काय म्हणजे फक्त बोरोची जनतेनं आम्हाला एवढं मतदान केलं, बाकीचे दिले 8 गावानं फक्त पैशावर मतदान केलं. असं बोलायला नको पाहिजे सर. राजकारणात पराभूत होतो, मी तुम्हाला तेच म्हणतो मग विजय पराजय होत राहणार विषय, तर ते स्वीकारताही आलं पाहिजे, हे फार महत्वाचं. मला वाटतं जास्त काही आता बोलण्यासारखं नाही. आपण अशाच पद्धतीनं सोनटके सर, गावडे सर, नागराळे सर, महेश मोरे सर, निंगळे मॅडम, छडगे मॅडम, पुनाळे मॅडम, तुम्ही तर लातूरून येत होतात 10-10:30च्या जवळपास. कधी नाश्ता झालाय का नाही मला माहिती नाही. कधी कधी थोडा राहायचा मलाही चिडचिडपणा होत होता. काय की मला वाटायचं की लोकांना 8ची वेळ दिली म्हणजे आपण तिथं 8 वाजून 5-10 मिनिटापर्यंत जायला पाहिजे होतं. सगळ्यांनी वेळेत येऊन त्या गावं हँडल करण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने केला आणि प्रत्येक गावानं चांगल्या पद्धतीने लीड दिले. लोकांनी मनातच ठरवलं होतं की काहीतरी वेगळं आपण केलं पाहिजे. तालुक्याच्या राजकारणात एक चांगला आश्वासक चेहरा, एक विश्वासाचा चेहरा आपण पाठवलं पाहिजे. एक आणि ह्याच्या मागचा श्रेय म्हणजे हे फक्त तुम्हाला जातो. आणि परत मी संस्था या नात्यानं नाही पण तुमचा भाऊ या नात्यानं मी सर्व स्टाफचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. अशीच ताकद आमच्या परिवाराच्या पाठीमागे येणाऱ्या कुठल्याही काही गोष्टी राहिल्या आपण पाठीशी राहावं. आणि माझं लांबवलेलं भाषण मी थांबवतो आणि माझा सत्कार केल्याबद्दल त्याहीबद्दल मी तुमचा आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाळवंटांचा किनारा पावलांनी धन्य झाला. हीच माती पायरीची ज्यावरी चढला तुम्ही. भाग्य
भाग्य आमुची थोर झाले आज आमच्या जीवनी. श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार. तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार, तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार. प्रास्ताविक झाले, प्रार्थना झाली, अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली. प्रमुख मान्यवरांच्या, अध्यक्षांच्या व सत्कार मूर्तींच्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली, तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार. आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर सोंडके. सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष ऋषुदिले मान्य श्री गोविंदरावजी भोपणीकर साहेब, आजचे सत्कार मूर्ती मान्य श्री गजाननजी भोपणीकर साहेब, मंचावर सर्व उपस्थित. आभार मानण्याच्या पूर्वी सर्वात शेवटचा आणि रटाळ कार्यक्रम असतो आभार प्रदर्शन. बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये आभार प्रदर्शनाला प्रेक्षक सुद्धा नसतात, पण त्याला थोडीशी वेगळी आपण झलक देऊया. आताच भोपणीकर परिवार काय आहे, गोविंदरावजी भोपणीकर साहेब काय आहे, गजाननजी भोपणीकर साहेब काय आहे, हे बऱ्याचशा श्रोत्यांनी, बर्डे सरांनी, अर्थातच मराठीचे व्याख्याते आहेत, त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये काय गजानन साहेब याबद्दल बोलले. मी बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये लातूर जिल्ह्यातच नव्हे, नांदेड जिल्ह्यात इतरत्र दुसऱ्यांच्या नावाच्या स्पेलिंगचं विश्लेषण करत असतोय. मला या शैक्षणिक संकुलामध्ये येऊन 11 वर्ष होत आहे. मी या भोपणीकर परिवारातील सदस्यांना आणि विशेषतः गजानन भोपणीकर साहेबांना आजमावलंय, ऐकलंय, पाहिलंय. हे शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं कारकीर्द होती, पण राजकीय क्षेत्रातली कारकीर्द सुद्धा मी प्रत्यक्ष डोळ्यांनी रात्रंदिवस साहेबांसोबत, साहेबांच्या मॅडम सोबत आणि आपल्या काही साहेब सोबत, प्राचार्य सरांसोबत मी पाहिले. साहेब IIM मध्ये MBA करण्यासाठी जवळपास 25 लाख फीस असते, आपणास हे माहिती आहे. पण IIM मधून MBA झालेल्या माणसांकडे सुद्धा तुमच्यामध्ये जे मॅनेजमेंटचं स्किल आहे ते नसणारे असं मला वाटतं. म्हणून तुमच्यामध्ये जे काही गुण दडलेले आहेत आणि तेही तुमच्या नावाच्या स्पेलिंग मध्येच दडलेले आहेत, त्याचं विश्लेषण करण्याचा मी सर्वप्रथम प्रयत्न करेन. आवडल्यास जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्याला दाद द्यायचे आहे. आपण सर्व सुज्ञ आहात, स्पेलिंग सर्वांना साहेबांची तोंडपाठ माहिती आहे. तेव्हा मान्य श्री गजानन गोविंदराव बिरादार साहेब, G for genius, A for active, J for joyful, A for authentic, N for noble-minded, A for adventurous, N for non-barrier, G for glorious, O for open-minded, V for vibrant, I for inspirable, N for navigator, D for dynamic, R for remarkable, A for adaptable आणि O for optimistic, B for brave, I for impressive, R for responsible, A for appreciative, D for dependable, A for accomplished and R for revolutionary. मराठीमध्ये प्रतिभावान याचाच अर्थ मराठीमध्ये कुठले गुण दडलेले आहेत आपल्यामध्ये साहेब? प्रतिभावान, कार्यमग्न, आनंदी, प्रामाणिक, उदात्त विचारांचे, साहसी, अतुलनीय, गौरवशाली, खुल्या मनाचे, उत्साही, प्रेरणादायी, मार्ग शोधणारे, गतिमान, उल्लेखनीय, अनुकरणीय, आशावादी, शूर, प्रभावशाली, जबाबदार, प्रत्यज्ञ, विश्वासू, यशस्वी आणि क्रांतिकारक व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री गजानन गोविंदराव. धन्यवाद सर. यामध्ये आपल्याकडे काय या सगळ्याच गोष्टी आल्या आणि मला नाही असं वाटत की आपला एकही चुकीचा शब्द आपल्याला असेल असं होईच वाटत नाही. 100% सगळे शब्द तुम्हाला लागू पडतात. तेव्हा मान्य श्री गोविंदरावजी भोपणीकर साहेबांनी राजकारणाचे धडे देणारे गुरु गजानन भोपणीकर साहेबांना लाभलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे
अध्यक्ष मित्रतुल्य मान्य गोविंदरावजी बिरादार भोपणेकर साहेबांनी या कार्यक्रमासाठी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक संस्थेच्या वतीने संपूर्णाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले, ज्यांचा जनसंपर्क दांडगा असून जनसामान्याच्या कामांची तळमळ असणारे सत्कार मूर्ती मान्य श्री गजाननजी भोपणेकर साहेबांनी आमच्या शैक्षणिक संकुलाचा सर्वांकडून सत्कार स्वीकारला, आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल साहेब आपलेही मनपूर्वक आभार करतोय, आभार मानतोय आणि आपल्या पुढील राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ज्यांच्या नावातच सत्य आहे आणि देव आहे असे बोरो नगरीतील गावातील अतिततीच्या वातावरणात जीवाची पर्वा या मुद्दामून जबाबदारीने शब्द वापरतोय. जीवाची पर्वा न करता अगदी खंबीरपणे साहेबांना अगदी भावाप्रमाणे साथ देणारे मनसे सत्यदेव गरड साहेबांचे देखील मानावे तेवढे आभार कमी आहेत. तेव्हा आपण साहेबांना या निवडून येण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप असं मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि पुढील काळात सुद्धा आपले सहकार्य मदत लावावी हीच या प्रसंगी सदिच्छा. ज्यांच्या नावातच प्रताप आहे असे बोरो गावातील विरोध पत्करून साहेबांच्या सोबत एक निष्ठ कार्य करून श्री गजानन साहेबांना बोरो गावातून विजय करून खऱ्या अर्थाने आपण प्रताप करणारे पत्रकार श्री प्रतापजी कोयले साहेबांचे मनपूर्वक आभार. तद्वतच मान्य श्री रामराव बिरादार भोपणेकर साहेब आपल्या सर्वांचे तात्या हे गावामध्ये आपले ठाण मारून बसलेले होते. त्यांच्या शब्दामध्येच भीतियुक्त आदर आहे, त्यामुळे आपणास भोपणीतूनही चांगल्या पद्धतीने मतदान झालेले आहे. त्याचं क्रेडिट रामराव गोविंदराव बिरादार साहेब गोविंदरावजी भोपणेकर साहेब यांना जातं. तेव्हा रामराव बिरादार साहेबांनी देखील या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली, कार्यक्रमाची शोभा वाढवली. अशा भोपणेकर रामराव बिरादार साहेबांना सुद्धा धन्यवाद देतोय, त्यांचे आभार व्यक्त करतोय. यापूर्वी मान्य श्री काशीनाथ शेंडगे मामा यांचा उल्लेख मी आल्याबरोबर केला होता. शेंडगे मामा गजानन भोपणेकर साहेबांसाठी नुसते कार्य केलेले नाही तर अगदी विरोधकाच्या अंगावरती धावून गेलेले हे आमच्या उघड्या डोळ्याने त्या दिवशी पाहिले आणि कुठलीही तमा न बाळगता शेंडगे मामाने आपल्या साहेबांना सहकार्य केलेलं आहे. असंच सहकार्य शेंडगे मामा आपलं भविष्यातही आमच्या साहेबांसोबत राहावं अशी अपेक्षा करतोय आणि आपण या कार्यक्रमास उपस्थित राहिला त्यामुळे आपले आभार व्यक्त करतोय. मंचावर उपस्थित दत्ताभाऊ गुरुचनाळे यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य बोरोमधून लाभलेलं आहे, त्यांचे आभार. श्री शिवाजी जगताप साहेब माजी सरपंच भोपणे यांचे आभार कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला आणि आमचे मित्र पत्रकार श्री गिरीधर गायकवाड साहेब नेहमीच सुखादुःखाच्या कार्यक्रमामध्ये हिरिरीने आपल्यामध्ये उपस्थित असतात. साहेबांबद्दल चांगले शब्द आपण लिहून लातूर जिल्ह्यामध्ये सर्वांपर्यंत साहेबांना पोहोचण्याचं काम केलं, त्याबद्दल पत्रकार श्री गिरीधर गायकवाड साहेबांचे आभार. श्री नारायणराव मोरे साहेब, नारायणराव दोडके साहेब, श्री प्रवीणजी बेळे नगरसेवक, सौभाग्यवती कुशावता बेळे मॅम, लातूर पंचायत मॅनेजर आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ, त्यानंतर निळकंठजी बिरादार साहेब, श्री रसिका महाविद्यालयाचा संपूर्ण टीचिंग नॉन टीचिंग सर्वच संपूर्ण स्टाफ, प्राचार्य आबासाहेब विष्णूचे प्राचार्य त्यांचा संपूर्ण स्टाफ, ड्रायव्हर्स क्लास फोर्स सर्वच. त्यानंतर हा कार्यक्रम घेण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलं त्या सर्वांचेच आभार. आणि लास्ट बट नॉट लिस्ट ज्या पद्धतीने गजानन साहेबांनी सांगितलं की त्यांची साथ त्यांच्या आघाडीची होती, आम्ही ते पाहिलेलं आहे. साहेब म्हणतात त्या पद्धतीने साहेब कधीतरी चेहरा थकल्यासारखा व्हायचा
पण मॅडमच्या चेहऱ्यावर कधीच थकावट दिसलेली नाही. आणि साहेबांना तरी या नवगावचा काही परिचय असणारे काही ओळखणारे लोक असतात, पण मॅडमना फार फिरलेले नसताना सुद्धा पहिल्यांदा माझ्या माहितीप्रमाणे या नवगावामध्ये त्या फिरल्या असतील. आणि नुसत्या फिरल्या नाहीये तर हात जोडणे, वडीलधाऱ्यांच्या पाया पडणे आणि ते प्रेमाने बोलणे, आजी असेल, मावशी असेल आणि गजानन भैयांना शेवटपर्यंत साहेब मॅडमच्या तोंडी गजानन भैया दुसऱ्यासोबत साहेबांना त्या भयाच म्हणायच्या, गजानन भैयाकडे पहा, त्यांच्या घड्याळ पहा, त्यांना मतदान करा, असं पोट ते केले ते सांगायच्या. अगदी लीलतेने एवढ्या मोठ्या त्यांची सोल पण अगदी गरीब त्यांची जरी लेडीज असली तरी त्यांच्या ते पाया पडत होत्या. ही साधी गोष्ट नाही डायव्हर्ट होण्यासाठी. तेव्हा माननीय सौभाग्यवती गीतांजली लाडगे मॅडम, आपल्या संस्थेच्या आदरणीय संचालिका, सहसचिव, त्यांचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार करतो. आज त्या उपस्थित नाही तरी आम्ही योग साधला. योगायोगाने मॅडम जाणार होते हे आम्हाला माहिती नव्हतं, पण एक 10 मिनिटापूर्वीच प्राचार्य सरांना मला कळलं की मॅडम निघणार आहेत पुण्याला. तेव्हा काही गर्दीत का होईना आम्ही मॅडमचा वरती जाऊन सत्कार केलाय. तेव्हा सौभाग्यवती गीतांजली लाडगे मॅडमचेही या ठिकाणी धन्यवाद मानतोय, त्यांना आभार, त्यांचे आभार करतोय. मंचावर उपस्थित आज सर्व शिंदे साहेब आहेत, ते तो नावं घेता आले नसतील, पण सर्वांचेच उपस्थित असणारे आणि ज्यांनी ज्यांनी साहेबांना निवडून येण्यासाठी मदत केली आहे, हा कार्यक्रम आयोजित